महाराष्ट्र विधानसभा का मानसून सत्र सोमवार से मुंबई में शुरू हो रहा है। सत्र से एक दिन पहले महाविकास आघाड़ी ने सरकार की चाय पार्टी का बहिष्कार किया। विपक्ष ने सरकार पर राज्य में किसानों, महिलाओं और आम नागरिकों के मुद्दों को नजरअंदाज करने का आरोप लगाया। आता सुका दुष्काळ जाहीर करावा लागेल आणि ती आमची मागणी असेल आणि म्हणून त्याची महाराष्ट्र सरकारनं काय तयारी केली आहे? राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आपण अर्थसंकल्पीय भाषण ऐकलं असाल, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की यावर्षी अल निनो या प्रकारचा त्या ठिकाणी नैसर्गिक संकट उभं राहणार आहे आणि आपल्या राज्याला खूप मोठ्या पाणी टंचाईला, सुक्या दुष्काळाला सामोरं जावं लागणार आहे। मग हे जर तुम्हाला इतके अगोदर कळलं होतं तर या राज्यातल्या नागरिकांना या संकटाच्या झळा पोचू नयेत याकरता सरकारने कोणतीही उपाययोजना केलेली नाही आणि म्हणून अशा सरकारच्या मांडीला लावून मी चहा पिऊ शकत नाही। त्याचबरोबर शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा शब्द या सरकारने दिला होता। मग तो कांदा उत्पादक असेल, तो आंबा उत्पादक असेल, तो ज्वारी बाजरी उत्पादक असेल, तो गहू असेल, केळी असेल, ऊस असेल, द्राक्ष असतील, या सगळ्या प्रकारच्या डाळिंब असतील, सगळ्या प्रकारच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला या सरकारनं हमीभाव देण्याचं जाहीर केलं होतं। पण या सरकारनं त्या संदर्भातला एका शब्दानं सुद्धा आपण जर बघितलं तर भाष्य केलेलं नाही। आणि मग सरकार आता काय घोडा मिरवणार आहे की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, प्रत्येक शेतकऱ्याचं 2 लाख रुपयापर्यंत कर्ज हे माफ केलं असं सांगणार आहे। परंतु मागच्या वेळेप्रमाणेच हेच ते मुख्यमंत्री आणि हेच ते सरकार त्यांनी जी कर्जमाफी केली होती ती कर्जमाफीचा लाभ अजूनही त्यावेळेच्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही, हे 4 दिवसापूर्वीच सरकारनं मान्य केलेलं आहे। त्यानंतर अतिशय अल्पावधी करता या राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आलं। त्यावेळेला सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती। असा एक तरी शेतकरी या क्षणापर्यंत आपल्याकडे तक्रार घेऊन आलाय का की त्यावेळेची कर्जमाफी आम्हाला मिळाली नाही, अशी तक्रार अजिबात कोणाचीही नाही। या सरकारची नीतिमत्ता तशी आहे। हे सरकार म्हणजे बदमाशांचं सरकार आहे।